नमस्कार, लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर कलाकंद। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 200 ग्राम पनीर, 100 ग्राम मिल्क पावडर, 200 ml दूध, अर्धा कप साखर, 1 चमचा बदामाचे काप, 1 चमचा काजूचे काप, 10 ते 12 केशर काड्या, हाफ टीस्पून वेलची पावडर, 2 ते 3 थेंब पिवळा कलर, 1 चमचा साजूक तूप। अशा प्रकारे एक किसणी घेतली आहे। किसणीवरती आपण आता पनीर किसून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं पनीर किसून झाले आहे। अशा प्रकारे एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये किसलेले पनीर घातले आहे। त्यानंतर त्यामध्ये दूध घालायचे आहे। दूध आणि पनीर व्यवस्थित मिक्स करून साधारण 1 ते 2 मिनिट पनीर शिजवून घ्यायचे आहे। दूध आणि पनीर 1 मिनिटभर शिजवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत। मिल्क पावडर घालून देखील 2 ते 3 मिनिट आपण पनीर शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे मिक्स करत आणि प्रेस करत आपण पनीर शिजवून घ्यायचे आहे। पनीर किसताना थोडेसे बारीक चाळणीने किसलं तर पनीर आणखीन बारीक होईल आणि ते पटकन मॅश होईल। आता आपण त्यामध्ये केशर काड्या घातल्या आहेत। केशर काड्या घालून साधारण 2 मिनिट आणखीन पनीर शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि पनीर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा तूप, काजूचे काप, बदामाचे काप घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 थेंब पिवळा कलर घालणार आहोत। पिवळा कलर घालणं ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। कलर न घालता देखील बर्फी अतिशय सुंदर होते। आता आपण त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत। वेलची पावडर घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि सतत मिक्स करत मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पॅन सोडायला लागल्यानंतर आणि मिश्रणाचा गोळा तयार होऊ लागल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आता आपण अशा प्रकारे एक केक टिन घेतला आहे, तो आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत। त्यावरती अशा प्रकारे बटर पेपर लावून घ्यायचा आहे। बटर पेपर लावून त्यावरती देखील तूप लावून घेतले आहे। बटर पेपर लावल्याने आपली बर्फी पटकन निघते। आता आपण हे मिश्रण केक टिनमध्ये ओतून घेणार आहोत। अशा प्रकारे प्रेस करत मिश्रण आपण सेट करून घेणार आहोत। हे मिश्रण आता गरम आहे, तेव्हा आपण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत ते थंड करून घेणार आहोत। अशा प्रकारे कलाकंदला व्यवस्थित आकार देऊन झाल्यानंतर आपण त्यावरती काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून सजवून घेणार आहोत। आता आपले मिश्रण रूम टेम्परेचरवर आले आहे। आपण ते फ्रीजमध्ये 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। 1 तासानंतर आपले मिश्रण सेट झाले आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून हव्या तशा आकारामध्ये कट करून घेणार आहोत। इथे मी चौकोनी आकारामध्ये कलाकंद कट करून घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारात कट करू शकता। अशा प्रकारे आपले मऊ, सुंदर आणि टेस्टी असे पनीर कलाकंद तयार झाले आहे। तेव्हा तुम्ही जरूर बनवा।
आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.